काय वाटतं तुम्हाला आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा कोणत्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी? कारण की मागच्या काही वर्षात ऑनलाईनचा ट्रेंड जास्त होता. तर विद्यार्थी, पालक आणि ज्या मोठमोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईनमध्ये जी कंडक्ट केली जाते पूर्व परीक्षा, तर लाखो विद्यार्थी एकाच वेळी पूर्ण महाराष्ट्रात नाही अपिअर होऊ शकत. मग ते काय करतात, फेजेसमध्ये घेतात 8-10 दिवसात. म्हणजे काही लाख विद्यार्थी आज, काही लाख उद्या, परवा. आणि मग जेव्हा फायनल मेरिट निघतं तर नॉर्मलायझेशन करतात. ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा आज हजारोच्या संख्येनं दरवर्षी आपण बघतोय की राजपत्रित किंवा अराजपत्रित पदांवर जात आहे. आणि बरीचशी प्रोसेस ही आधी वेळ खाऊ होती, पण आता एकच वर्षामध्ये प्रोसेस पूर्ण करण्याचं आयोगाचं मत आहे. आणि आता त्यांनी काय केलं, 1 ते 1.5 वर्षाचं टाइम टेबल आधीच दिले आहे त्यांनी. सर, या सुखेवाडी, खांजापूर असेल किंवा दत्तवाडी असेल, या परिसरातून जर पाहिलं तर एवढ्या 3-4 वर्षामध्ये मोठ्या संख्येनं मुले पोलीस भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश ग्रामीण भाग असतानाही मुलं मिळवतात. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे पण निर्देश आहे की बॅकलॉग जे तळागाळातल्या समाजाचे SC ST समाजाचे उमेदवार आहे त्यांचे बॅकलॉग आणि आरक्षण पद्धती वगैरे त्या सगळ्याचं. नमस्कार. न्यू व्हिजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं खरं तर UPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत 12 वर्ष देशाची प्रामाणिकपणे सेवा करणारे संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील युवकांचे आयडॉल नरेंद्र सोपानकुटे आज आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते. खरं तर ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत, मग MPSC असते, UPSC असेल किंवा तत्सम सर्वच परीक्षा, अगदी पोलीस भरती असेल, तर या सर्वच परीक्षांसाठी सर आज आपण दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत. तर खरं तर या युवा पिढीला, युवकांना किंवा जे स्पर्धा परीक्षेसाठी मुलं सामोरे जात आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरणारी आजची आपली मुलाखत आहे. तर चला मुलाखतीला सुरुवात करूयात सर. नक्कीच सर. आज न्यू विजन स्टुडिओमध्ये आदरणीय संदीपजी सातपुते यांनी मला बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली. आणि लवकरच ही मुलाखत हजारो लाखो तरुणांना एक छोटंसं पाठबळ देईल असा मला विश्वास वाटतो. नाही, काय वाटतं तुम्हाला आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा कोणत्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी? UPSC आणि MPSC या राजपत्रित करता केंद्रात आणि राज्यात एक्झाम कंडक्ट होते सर. MPSCत स्पेसिफिकली बोलायचं म्हटलं तर मागच्या काही महिन्यांमध्ये मुख्य परीक्षेमध्ये बदल झालेले आहेत. तसंच ज्या परीक्षा MPSC व्यतिरिक्त ज्या संस्था घेत होत्या, TCS किंवा बाकीच्या, त्याच्यामध्ये पारदर्शकपणाचा एक कुठंतरी आणखी जास्त आणायचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं या सगळ्याच परीक्षा आता MPSC कडे दिल्या आहेत. म्हणजे ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि काही परीक्षा पर्टिक्युलर विभागांकडे आणि महानगरपालिका किंवा जे लोकल ग्रुप D चे पद आहेत ते त्यांच्याकडे दिलेले आहेत. आता आणखी एक डिबेट अशी सर की ऑनलाईन घ्यायच्या एक्झाम की ऑफलाईन घ्यायच्या. कारण की मागच्या काही वर्षात ऑनलाईनचा ट्रेंड जास्त होता. तर विद्यार्थी, पालक आणि ज्या मोठमोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईनमध्ये जी कंडक्ट केली जाते पूर्व परीक्षा, तर लाखो विद्यार्थी एकाच वेळी पूर्ण महाराष्ट्रात नाही अपिअर होऊ शकत. मग ते काय करतात, फेजेसमध्ये घेतात 8-10 दिवसात. म्हणजे काही लाख विद्यार्थी आज, काही लाख उद्या, परवा. आणि मग जेव्हा फायनल मेरिट निघतं तर नॉर्मलायझेशन करतात. म्हणजे रोज नवीन पेपर असतो. विद्यार्थ्यांना पेपर न देता त्याच्यात पण असं होतं की वेगवेगळे काठीण्य पातळी बदलते परीक्षांची. मग आपण आज बघतोय आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये जे नवीन पावलं महाराष्ट्र MPSC आयोग आणि UPSCचं तर नो डाऊट खूप वर्षापासून सिस्टम सेट आहे. तर MPSCने खूप चांगली प्रोसेस एस्टॅब्लिश केली आणि कुठेही गैरकारभाराला जागा ठेवलेली नाही आहे. ओव्हर द पिरियड काही ठिकाणी इम्प्रूव्हमेंटची गरज जरूर आहे, पण खूप अर्थाने योग्य ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा आज हजारोच्या संख्येनं दरवर्षी आपण बघतोय की
राजपत्रित किंवा राजपत्रित फॉर्मवर जात आहे. अच्छा. आणि बरीचशी प्रोसेस ही आधी वेळ खाऊ होती, पण आता 1च वर्षामध्ये प्रोसेस पूर्ण करण्याचं आयोगाचं मत आहे. आणि आता त्यांनी काय केलं, 1 ते 1.5 वर्षाचं टाइम टेबल आधीच दिलं आहे त्यांनी, बरोबर. की विद्यार्थ्यांना आधीच कळतं की आपली पूर्व कधी, मुख्य कधी किंवा मुलाखत, आणि लागलीच काही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे छोटे मोठे डिसिजन येतच असतात. काही ना काही कंट्रोवर्सी असते उमेदवार किंवा, तर आयोगाला एक बॅलन्सिंग काम करायला लागते. कारण की आपलं लाखो करोडो जे विद्यार्थी पालक आहेत, प्रत्येकाला आज मध्यमवर्गीय पालकांना वाटतंच की आपल्या मुलांना पण एक चांगल्या अधिकारी पदावर जावं अगदी किंवा खरं. कसं सरकारी नोकरी करता झटतात लाखो विद्यार्थी, लाखो पालक. आणि आता सिलेबस सेट झालाय, पॅटर्न सेट झालाय. पहिले MPSC मुख्य परीक्षेचा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह होता मागच्या वर्षीपर्यंत. बरं. तर 2024 पासूनच आयोगाने सांगितलं होतं की आम्ही 2026 पासून आम्ही मुख्य परीक्षा रिटर्न फॉर्म मध्ये घेणार, डिस्क्रिप्टिव्ह घेणार, आणि त्यांनी इम्प्लिमेंट केलं ते. आता एक परत मायनर चेंज आणला की वैकल्पिक विषय घ्यायला लागायचा. म्हणजे जे कॉमन सब्जेक्ट होते 4, म्हणजे जनरल स्टडीज 1, 2, 3, 4, आता तेवढेच ठेवले आणि आता निबंध लिहायचा. बरं. आणि त्यांनी इंटरव्ह्यूचे मार्क्स पण कमी केलेत. पहिले 275 मार्क्स होते, आता 175 मार्क्स केले. म्हणजे लेखी परीक्षेवरच आता निवड, म्हणजे ज्याची लेखी रायटिंग स्किल चांगलं, तो महाराष्ट्रात अधिकारी होण्याचं त्याला खूप चांगलं प्लॅनिंग असणार आहे. UPSCचा पॅटर्न मागच्या 12 वर्षामध्ये जास्त काही चेंजेस नाही झाले. 2013 मध्ये काही चेंजेस आले होते आणि खूप मेजर चेंजेस होते ते. पण आजही UPSC पूर्व परीक्षा थोडीशी जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे थोडी त्यांना जास्त मदत. सर, या सुखीवाडी, खांजापूर असेल किंवा दत्तवाडी असेल, या परिसरातून जर पाहिलं तर एवढ्या 3-4 वर्षामध्ये मोठ्या संख्येनं मुले पोलीस भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश ग्रामीण भाग असतानाही मुलं मिळवतात. मग त्यामध्ये खरं तर तुमच्यासारखी जी अधिकारी मंडळी लालदिव्याच्या गाडीत फिरतात, तुमचं त्या परिसराला मार्गदर्शन सातत्यानं मिळतं. पण पुढं आपण जर पाहिलं तर कोणत्या कोणत्या परीक्षा आता पुढे येणार आहेत आणि त्यासाठी मुलांनी काय तयारी करावी? आता 3 दिवसापूर्वी सर MPSC कडे ग्रुप C तलाठी परीक्षा वर्ग झाली आणि MPSC तिच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रुप C आणि तलाठी परीक्षा घेते. तर यामध्ये जवळपास 5,000 पेक्षा जास्त पद आहेत. कारण की जेव्हा ऍड आली होती मागच्या महिन्यामध्ये पदं कमी होते. आणि जे महाराष्ट्र सरकारचं धोरण असं दिसतंय की जास्तीत जास्त उमेदवारांना सरकारी नोकरीत घेऊन एक प्रशासनाला आणखी चांगलं काम करण्यास म्हणजे एक अपॉर्च्युनिटी मिळते. आणि आपल्या मराठी तरुणांना पण नाउमेद न होता जे वर्षानुवर्ष खूप दिवस खूप झटावं लागते. एक पदाकरता आज शेकडो हजारो विद्यार्थी वेटिंग आहेत. तर असं वाटतंय की दरवर्षी आता जसं शेड्यूल आणलंय त्यांनी पूर्व मुख्यचं, तर दरवर्षी एक्झाम म्हणजे राजपत्रित ग्रुप A, अराजपत्रित ग्रुप B, अराजपत्रित ग्रुप C आणि इतर परीक्षा या ठरलेल्या शेड्यूलनुसार होणार. आणि जितकी पदं त्या वर्षी असतील ती त्या वर्षी येणार. आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे पण निर्देश आहे की बॅकलॉग जे तळागाळातल्या समाजातील SC ST समाजातले उमेदवार आहे त्यांचे बॅकलॉग आणि आरक्षण पद्धती वगैरे त्या सगळ्याचं याच्यात एक बॅलन्स बनून एक चांगलं आपल्याला चित्र येत्या काही महिन्यामध्ये, काही वर्षामध्ये बघायला मिळेल. आणि परीक्षा ऑनलाईन हो, ऑफलाईन हो, मला या पॉडकास्टमधून सांगावं असं वाटतं. एक सिस्टमवर सगळ्यांनी आपण तर जास्तीत जास्त एनर्जी उमेदवारांनी तयारीवर आणि पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये गेली पाहिजे. आपली जी शिक्षण व्यवस्था आहे सर, त्या शिक्षण व्यवस्था आणि ही जी स्पर्धा परीक्षा आहे हे एकदम वेगवेगळ्या 2 बाजू आहेत. स्पर्धा परीक्षेत एंट्री घेण्यापूर्वी म्हणजे काही अधिकाऱ्यांना भेटता आलं, काही वर्तमानपत्र त्यांच्या मुलाखती वाचता आल्या किंवा मोटिवेशन घेऊन येता आलं, चांगलं मटेरियल जमा केलं. सर, मागच्या 3 ते 4 वर्षापासून मी सोशल मीडिया, काही व्हॉट्सॲप ग्रुप, सुट्टीवर आल्यावर आपल्या गावच्या शाळा, काही कॉलेजेस, काही महाविद्यालय जायचो, बघायचो. त्यातून मला असं वाटलं की आपण एक छोटीशी टीम तयार करू संगमनेरमध्ये. आणि मागच्या 1 वर्षापासून सर यूट्यूबवर
जवळपास 700 पेक्षा जास्त सेशन्स आज टाकले क्या बात. आणि सर्वांकरता फ्री आहेत ते. आणि जी छोटीशी टीम आहे ती म्हणजे एक संगमनेर लेवलवर पुन्हा नाशिकचं जे प्लॅटफॉर्म आहे, मोठे मोठे पुन्हा नाशिकला आज लाखो रुपयात फीज आहे, ते बरोबर. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना परवडणार नाही. अगदी तर खरं. तसं जर पाहिलं तर अगदी आता सुकेवाडी, खांजापूर आणि दत्तवाडी परिसरात घरोघर जाऊन ग्राम सुरक्षा सर्वे जो आहे त्याचं काम माझी टीम करते. मी स्वतः सुद्धा घरोघर जातो. आपली ग्रामीण भागातली काही असे कुटुंब आहे किंवा काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना शासनाच्या योजना बिलकुल माहीत नाहीये, किंवा आता ह्या स्पर्धा परीक्षेचे फॉर्म केव्हा सुटतात, तयारी कशी करावी लागते, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात हे सुद्धा माहीत नसतं. तर एकूण स्पर्धा परीक्षा केव्हा होतात याची माहिती खरं तर आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ. वर्षानुवर्ष UPSC आणि MPSC करता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत काही संस्था चालवल्या जातात. फॉर एक्झाम्पल SIAC म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स. तर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सारख्या आणि नागपूर सारख्या ठिकाणी ब्रांचेस आहेत. तर मागच्या अनेक वर्षापासून ही संस्था काम करते. आता सरकारने मागच्या काही वर्षात असं धोरण केलंय की वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा क्लासेसवाल्यांना त्यांनी एनरोल केलं, त्यांना एक फी स्ट्रक्चर ठरवून दिलं. राज्य लेवलवर बार्टी किंवा टार्टी, TRTI या संस्था एंट्रन्स एक्झामिनेशन कंडक्ट करतात. SIACची एंट्रन्स एक्झामिनेशन याच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये होते. म्हणजे जे MPSC किंवा UPSC पूर्व परीक्षा कंडक्ट करतात, म्हणजे पास करतात, त्यांना डायरेक्टली तिथे एनरोल केलं जातं. आणि त्या पूर्व परीक्षा होण्याआधी पण 6 महिने पहिले ठराविक जे मेरिटवाले विद्यार्थी आहे त्यांना एकत्र करून शासनाच्या अनुदानावर ते क्लासेसवाले देतात. म्हणजे असं नाही का प्रायव्हेटच क्लास महाराष्ट्रात किंवा देशात चालतात. विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की सोशल मीडिया किंवा वेगवेगळे चॅनल्स, असे चॅनल सबस्क्राईब करा ज्याच्यातून तुम्हाला नोटिफिकेशन कधी येतील, फॉर्म कसा भरायचा, आज नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट किंवा वेगवेगळे जे नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल किंवा आता महाराष्ट्रामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं, म्हणजे OBC, SC, ST वरांना. तसं केंद्रामध्ये व्हॅलिडिटीची सिस्टम नसते. एकदा की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं तर असे जे काही छोटे मोठे हे ट्रिक्स आहेत ते माहीत पाहिजे. आणि पालकांचं पण हे काम आहे की 11वी 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर तयारी करणं ही वेगळी गोष्ट आहे सर. कारण की आपल्या स्वत्वाची जाणीव, आपण कोणत्या समाजातून येतो, आपल्याला आरक्षणाचा लाभ काय आहे, आपण वेगवेगळ्या स्कीमचा फायदा कसा घेऊ शकतो, कसं आपण जे सोशल लॅडर आहे किंवा वेगवेगळ्या पायऱ्या चढत कसं समाजाच्या नेतृत्वाकडं किंवा अधिकारीपदाकडं कसं जाऊ शकतो, हे वेगवेगळ्या पद्धती जे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि ते माझ्यापेक्षा कॅपेबल होते त्यांच्या क्षेत्रामध्ये. तर मला वाटतं नशिबाच्या भरोश्यावर आपल्या या तरुणांना ठेवण्यापेक्षा कुठेतरी 2%, 4%, 10% छोटं एक मायनर कॉन्ट्रीब्युशन की एक थोडा पुश आपण त्यांना देऊ शकतो. आणि जे 18 ते 25 वर्षाचा वयोगट आहे, हा वयोगट एक तर मेक ऑर ब्रेक. मग त्यांना जर थोडं मी हे म्हणू शकतो या प्लॅटफॉर्मवर तुमच्या की प्रत्येक जण अधिकारी नाही होऊ शकत. तर माझ्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात किंवा फोन करतात, विचारतात सर मी काय करू, माझं ग्रॅज्युएशन झालं किंवा 12वी झालं, तर छोटंसं इंटरॅक्शनमध्ये लक्षात येतं की घरचं बॅकग्राऊंड काय आहे, इन्कम स्थिती काय आहे, आईवडिलांचं शिक्षण, घरची स्थिती, त्यांचा IQ किंवा काय करू शकता. आणि मी हे पण म्हणू इच्छितो की मराठी इंग्लिशची थोडी दरी आहे. तर ज्यांचं मराठी मीडियमचे त्यांना मग NDA CDS करता आपण सजेस्ट करतो की इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण करा, किंवा जसा पॅटर्न आहे एक्झामचा, प्रत्येक एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे आणि प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. तर प्रत्येक व्यक्तीकरता एक कस्टमाइज सोल्युशन देणं महत्वाचं आहे सर. आणि मी एकट्याने करण्यापेक्षा माझ्यासोबत जर बाकी काही अधिकाऱ्यांची टीम आहे सर माझ्यासोबत, आणि आम्ही देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो जातो, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये बोलवलं जातं, काही ठिकाणी कल्चरल प्रोग्राम अटेंड करायला, कधी ज्या बॉर्डर भागात, मी नेपाळ बॉर्डर भागात आज केंद्र सरकारचा एक अधिकारी म्हणून तैनात आहे, तर तिथं सुद्धा आम्ही शाळा कॉलेजांमध्ये जातो, केंद्र सरकारच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत, आदिवासी जनजातींपर्यंत घेऊन जातो. कुठे साहेब, खरं तर ग्रामीण विभागातले गोरगरीब बहुजन घटकातील
गरिबीची कवच कुंडलं भेदून जी मुलं शिक्षण घेत आहेत, तर या मुलांना UPSC परीक्षेला यश मिळवण्यासाठी अगदी दिल्ली असेल किंवा मुंबई असेल अशा शहरांमध्ये, पुणे या शहरांमध्ये मुलं जातात. तर खरं त्यांना आपल्या ग्रामीण भागात राहून यशस्वी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? खरं तर शालेय जीवन, कॉलेज जीवन, महाविद्यालयीन जीवन यामध्ये संगमनेरसारख्या ठिकाणी जर मी संस्था बघतो, सह्याद्री कॉलेज किंवा संगमनेर कॉलेज, मी पण आदर्श विद्यालयात 1ली ते 10वी मराठी मीडियम मध्ये शिकलो आणि मला पण थोडं इंग्लिश मला वाटलं की आपण प्रभुत्व मिळवलं पाहिजे. त्याच्यावर मी ग्रॅज्युएशन नंतर काम केलं सर, PG किंवा इव्हन UPSC परीक्षेचा इंटरव्ह्यू मी इंग्रजीतून दिला. तर माझं लहानपणापासून न्यूजपेपर रिडिंग होतं सर आणि आपल्या नगरपालिकेची एक चांगली लायब्ररी सर आणि संगमनेर कॉलेज, सह्याद्री कॉलेज, तिथं मी कधी जायची संधी मिळत. असं अतिशय सुसज्ज अभ्यासिका लायब्ररी आहेत, खूप विद्यार्थी नाहीत. मी या संस्थांमध्ये गेलो तर विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणजे गावाकडे आपली बस कधी आहे किंवा मला घरी परत कसं जायचं ते विवंचन येते. तरी काही पालक जे सुज्ञ पालक आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना संगमनेरमध्ये छोटी रूम घेतली किंवा जायचे याचे नियोजन केलं किंवा त्या पद्धतीनं. तर माझं एक म्हणणं आहे, कॉलेज सुरू होण्याच्या 2 तास आधी आणि 2 तास नंतर त्या अभ्यासिकांचा जर वापर केला आणि काही पुस्तकं मी या कॉलेजांमध्ये नेऊन दिलेले 1-2 सेट, आपले चंदापुरी माध्यमिक विद्यालय असेल किंवा अमृतेश्वर विद्यालय असेल आपलं संगमनेर खुर्दचं, तिथं मी NDA, CDS किंवा बाकीच्या बेसिक स्पर्धा परीक्षा आहे 12वीच्या बेसवर ते पुस्तकं नेऊन दिले आणि लवकरच सह्याद्री आणि संगमनेर कॉलेजमध्ये पण एक छोटेसे सेट म्हणजे विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे जायची गरज नाही. इव्हन ऑनलाईन पण विद्यार्थी मागू शकतात. 2-2.5 हजाराचे जरी पुस्तकं मागवले, जे बेसिक पुस्तक आहेत किंवा जे स्टेट बोर्डचे बुक्स आहे, NCERT, ते जरी या लायब्ररीमध्ये 1-2 सेट जरी ठेवले तरी विद्यार्थी, जे गरजू विद्यार्थी आहे ते विद्यार्थीच्या पुस्तकात राहतील आणि त्यांचा बेस तयार होईल. आणि सोशल मीडिया, YouTube चांगले जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले तर बरंचसं आज नॉलेज फ्रीली उपलब्ध आहे. पण जे डेडिकेटेड नॉलेज आहे किंवा ज्याच्याकरता तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, मुलाखतीची प्रॅक्टिस करायची आहे, तुम्हाला निबंध लिहायचे, कोणाकडून ते चेक करून घ्यायचे, त्याच्याकरता तुम्हाला कुठं ना कुठं मेंटर्स किंवा कुठं ना कुठं मार्गदर्शनाची गरज लागते. प्रत्येक मुलाखतीत सर आमचा एक विशेष प्रश्न आवर्जून असतो, आपल्या देशातील जी भावी पिढी किंवा युवक आहे, काय यांना या पॉडकास्टच्या निमित्तानं तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतो? भावी पिढीला मी हेच सांगू इच्छितो सर की आशावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तर मला आज या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगावं वाटतं की आपल्याला बिलीव्ह ठेवला पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे. आजकालच्या युवकांनी योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे आणि आत्मकेंद्रित होऊन थोडासा वेळ समाजाकरता, देशाकरता त्यांच्या लेवलवर काढला पाहिजे. तुम्ही सरकारी नोकरीत जा किंवा प्रायव्हेट नोकरीत जा, पण सामाजिक बांधिलकी आणि देशसेवा याची खास आपण सर्वांनीच धरली पाहिजे. मी पूर्ण वेळ करतो, आपण जमेल तसं करावं, तरी जसं शक्य होईल तसं बरोबर करू शकतो. न्यू व्हिजन स्टुडिओ आणि मानवता संवाद चॅनेलच्या मदतीनं, खरं तर UPSC परीक्षेच्या मदतीनं एक उच्च अधिकारी म्हणून काम करणारे आणि युवकांचे आयडॉल म्हणून सातत्यानं कार्य करत असणारे नरेंद्र सोपान कुटे साहेब, आपण जो वेळ या मुलाखतीच्या निमित्तानं दिला त्याबद्दल आमच्या मानवता संवाद परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.